काकी मला सांगत होती पाळीविषयी आणि पाय दाबायला. माझा विश्वास बसेना. मी लगेच उठलो आणि काकीचे पाय दाबू लागलो. ती पाठीवर झोपली होती, साडी गुडघ्यापर्यंत वर घेऊन. मी पाय दाबताना गुडघ्यापर्यंत येऊन पुन्हा खाली असे दाबत होतो. तिच्या स्पर्शाने चांगलाच तापलो होतो. हात थरथरत होते. चड्डीमध्ये बाबूराव ताटला होता. काकी डोळे मिटून पडली होती आणि तिची पाठ, कंबर, स्तन, ताठरलेली स्तनाग्रे अनिमिष नेत्रांनी मी तिला न्याहाळत होतो. मी जोरात पाय दाबले. मी महत्प्रयासाने स्वतःला रोखून ठेवत होतो. आणि अचानक ती कुशीवर वळली आणि कुशीवरून पोटावर झोपली. हे करताना तिच्या पायांचा स्पर्श माझ्या बाबूरावला झाला. साडीही जरा आणखी वर सरकली. माझा तोल सुटत चालला होता. तिच्या काळसर मांड्या दिसत होत्या आणि मी फक्त 1 फूटभर लांब होतो. पण आता डेअरिंग करायचे ठरवले. पाय दाबत दाबत मांड्यांपर्यंत आलो. तिला जाणीव झाली असावी. तिने लगेच मागे हात घेऊन साडी नीट केली आणि म्हणाली, "अरे बस आता." आणि माझ्याकडे बघत राहिली. ह्यावेळची तिची नजर काही वेगळीच होती.